वरती जिवलग जीवाचा मित्र आहे, खास मित्र. त्याला म्हणा सर्दी मित्रांनो आपण जवळ आलेले आहे. कप सिरप घेऊन घ्यायची. आता थोड्याच वेळात, थोडा वेळ म्हणजे 1 घंटा लागला आणखी. छान पैकी ओके. हाय मित्रांनो, फायनली आपण वरती कडावरती आलोय. तर बघू आता वरती काय आहे बघायसारखं. हे आहे दरवाजातून मध्ये आलोय. हे बघा वरचं दृश्य कसं वाटतंय कमेंटमध्ये सांगा. तुम्ही कधी आले आहे का इथं? कसं वाटतंय वरून दृश्य कसं वाटतंय? हे आहे ते डॅम धरण, जे की आपण भंडारदरा म्हणतो. आणि आहे सर्व सह्याद्री पर्वतरांग. कसं वाटतंय? उगं ना माय गड किल्ले चढावं लागते. हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे बघ. आपण आता इथून वरती जाणार आहे. हे बघ हे बघ ते बघ कशी वाटते तरी. हाय मित्रांनो, आता आपण जात आहे नेक्स्ट स्पॉटला. तिथं जाणार आहे आणि बघणार आहे तिथं काय आहे. आपण रीलमध्ये खूप वेळेस बघितलं आहे. तर तिथं ती लाईन येत चालता. मित्रांनो बघा, हे मागचा दृश्य किती अदृश्य आहे. हे एक जिवंतपणे स्वर्ग पाहण्यासारखी जागा आहे. आणि आता आपण जाणार आहे त्या ठिकाणी. मला काठी दे बाबा, मेले. चल ना, मी आहे ना. काठी काय करून राहिली? पाय दुखायले ते यार. चल चल चल. मी म्हणतो आराम केलेला लय परवडला असता. सुनील चल ना मग तिथं आराम करून पुढे. आपण अशा ठिकाणी आलो, इथून आपल्याला कळसुबाई दिसते बघा. तुम्हाला जर दिसत असेल तर मी झूम करून दाखवतो. ते बघा, ही आहे कळसुबाईची टेकडी. जे नाव लिहिलेले बघा पांढऱ्या अक्षरामध्ये, ती आहे कळसुबाई टेकडी. आणि आहे रतनगड. रतनगडवरून कळसुबाई टेकडी इझी दिसते बघा. मी तिथं जाऊन आलेलो आहे, पण त्या टाईमला काय आपण व्हिडिओ शूट चालू नव्हता केला. आणि काठी सोबत ठेवा, काठी खूप सेफ्टी आहे बघा. माकडाचे जंगली प्राणी वगैरे हल्ला करत नाही, मग काठी सोबत ठेवा. जर तुम्ही हे बघा, हे दरी. आणि शक्यतो रात्रीच्या टायमाला ट्रेकिंग करत जाऊ नये, अवॉइड करत जा, कारण की सर्प वगैरे भेटतात रस्त्याला रात्रीचं. आणि जे वन्य प्राणी आहे त्यांचा जरा खतरा. रात्री जास्त अट्रॅक्टिव्ह होऊन जाते वन्य प्राणी. त्याच्यामुळं रात्री ट्रॅकिंग करणं अवॉइडच करायचं आहे जास्तीत जास्त. आणि दिवसात जायचं. आणि मॉर्निंगचा व्ह्यू जर तुम्हाला बघायचा असेल तर मग ग्रुपनं यायचं. असं 4 चौघात नाही, 10-15 जणं यायचे. कारण की मग चोराची पण भीती आणि चोरांची पण भीती होत नाही. आणि हे बघा, इथं मंदिर आहे छोटूसं. पाण्याचं हे आहे बघा, लेक. हे बघा किती छान मित्रांनो. हे बघा, हे फुलं आहेत छोटे फुले. याला डिडवणीचे फुलं म्हटलं जातं, डिडवणीचे फुलं. हॅलो मित्रांनो, आपण आलो आता लास्ट स्पॉट ऑफ रतनगड. हे बघा लास्ट पीक. आपण सर्वात वरती आलेलो आहे रतनगडला. सर्वात वरती आलेलो आहे आपण रतनगडच्या एकदम पीकला आलेलो आहे. आणि बघा फक्त एवढीशी वाट आहे. फक्त छोटीशी जागा आहे इथं पीकला. आपण या पीकवर आलेलो आहे. आणि इथून पुढं जायचं जरा हे वाटायलंय, कारण की इथून पुढं लईच बारीक वाट आहे. एकदम अशी इंचामध्ये वाट आहे. त्याच्यामुळं काय आपण जाणार नाही तिकडे. जरा भे वाटते. हेल्थची पण थोडीशी केअर करावं लागते. आणि व्हिडिओ इम्पॉर्टंट नाही, पण हेल्थ आपली इम्पॉर्टंट आहे खूप. लांबून बघितले तरच चालते, एवढं पण काय रिस्क घ्यायचं नाही आहे बघा. हे आहे टॉपचं एरिया आहे रतनगडचा. ठीक आहे. आणि इथून आपल्याला कळसुबाई एकदम असं एकदम विजिबल दिसते. ते बघा, ते वारा खूप आहे. हे नाववाला दिसत आहे ना, व्हाईट ते आहे कळसुबाई. आणि हे आहे रतनगड. आपण जाणार आता उद्या हरिश्चंद्रगड.
तर चला मग Thanks, आता guys. धन्यवाद. इथपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद, तुमचा आभार आहे. मध्ये बघा एकदम असं एकदम भयानक दिसतंय. हे थोडंसं फोटोशूट चालू आहे आपल्या ग्रुपचं.